कसे त्याला आता कोंब आलेले आहेत त्यांना आता येऊ शकतात ते. हा ते पण ज्यांना आयतं मिळतं ना वारसा हक्कातून काही असू दे पडवी असू दे आमच्यासाठी ती भरपूर सोयीची झालेली आहे ती सावलीची झालेली आहे ती आमच्यासाठी भरपूर मोलाची आहे. बापरे तुम्हाला थंडी वाजत नाही का रे दोघांना. शेरूला बोल पाग्या कुठे गेलं शेरू. पाणी पिये तू जाऊ नको लांब. ये बस ये जाऊ नको पाय दुखतो ना बेटा तुझा. नको जाऊ बस जा जरासं दुखा. इकडे इकडे नका जाऊ खादी मध्ये इकडे या. शेरू इथे आहे बघ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. 2 दिवसाचा आराम घेतल्यानंतर आज व्लॉगला सुरुवात केलेली आहे. बरं वाटलं जरा, म्हणजे गेले कित्येक दिवस झाले मी सुट्टी अशी घेतलेलीच नाही कामाची. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही सुट्टी एक घ्यावी आणि त्याच्यामुळेच कधी बरं काल ना व्हिडिओ नव्हता आलेला आणि त्याच्या आधी जर का व्हिडिओ आला असेल ना तो आधी शूट करून ठेवलेला होता. तर आता काय केलं की सगळं बघा आता आलेलं होतं मी आता एक राऊंड मारून आणि आता आपली घरातले कामापेक्षा आता गार्डनचं काम करायचं आहे. ज्या काही बियाणं म्हणे मी लावलं ना ते छान अशा झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते. मस्त झाले. आता मी इथेच उभी आहे. घेवड्याच्या बिया मी लावलेल्या आणि म्हणजे जवळजवळ मला वाटतं महिना झाला असेल बिया लावून. छान प्रकारे तयार झालेलं आहे. त्याला आता काट्या वगैरे सगळं लावावं लागणार आहे. हां ह्या बघा या घेवड्याच्या वेली आहेत. कसे त्याला आता बघा कोंब आलेले आहेत त्यांना आता काट्या वगैरे सगळं लावायला लागले. शिर्डी लावायची ना इथे. काय लावूया शिर्डीत लावून टाकूया सरळ. हां हां तसंच करूया. हां म्हणजे ही चांगलं झालं आता. म्हटलं बघूया होतंय की नाही तिकडे आपली आधीची वेल खराब झाली ना तिकडे सारखं आहे ना कीड लागत होती त्याच्यामुळे ती काढूनच टाकली आणि ते नवीन बियाणे पेरलं आहे. ते आता पुढच्या वर्षीपर्यंत तयार होईल. हे आता करायचं आहे. हे काय रिंगण काल केलं काय हे खत परत घालायला पाहिजे आता परत. चला आता तिकडे तसा सोडशील तिकडे जायचं पाणी ते येऊ शकतात ते. हा मग तिकडे कोपऱ्यात हा इथे जाऊ दे. डायरेक्ट मशीन त्या कोपऱ्यात घे. नाही इकडे जाऊ दे मशीन. तेच म्हटलं ह्या साईडला जरा सामान सगळं अरेंज करतोय बाबा. सगळे अडचण म्हटलं जरा कमी करूया. हा इथे राह. हा इथे होईल एकदम खाली जाऊ दे. येणार बोर्ड आहे बघ आता. हा पुरेल इकडे. हा खाली होते ना बाहेर पुरते ना. आणि चूल कुठे इथे मांडूया ना मध्ये. चूल आपली इथल्या इथे येऊन जाईल असं बरोबर जागा झाली. म्हणजे आता पाण्याचं काम जे काय असेल ते सगळं बाहेरच होऊन जाईल. चिंता नाही काय. जरा तुकडाला काय ती जागा कशी जरा वर खाली आहे ना ती तिकडची जागा ना उंच आहे. इकडनं ना आपला पाण्याचा पाईप गेला आहे ह्या जमिनी खालनं. त्याच्यामुळे इथे आम्ही काही खोदलं वगैरे नाही तसंच ठेवलं ते आणि मग असं थोडंसं उंचवटं तिकडे झालं त्याच्यामुळे जरा हे होतंय. चालेल होईल. त्या खाली काय टाकलंय हा राख टाकले ना खाली. थोडी अशी घ्यायला बरोबर आहे ना इथे बरोबर लावली. लाकडं इथे नाही ठेवायचे. ऐकलं काय लाकडं नाहीच ठेवायची. लाकडं इथे अडचण नको की आपण तिकडे समोरच कोणती हा समोर इथे 2-4 चिरे मांडूया समोर त्या आंब्याच्या इथं आणि तिथे ठेवूया. लागतील तशी घ्यायची. जरा ना चिरे ऐकलं का जरा जवळ घेणार काय कशाला
आपल्याला काय जेवण बिवण बनवायचं झालं मग परत टोप बसणार नाही ना. बसतील नाही बसणार. एखादा आ तोफान एखादा नाही बसणार, लांब वाटते ते. मी लांबच ठेवली आहे, तू तोफान जा एखादा बघ पाहिजे. टोप तवा असं बसायला पाहिजे ना. असं थोडस मी जवळ केले बघ. थोडीशी जवळ केली आता चिरे. शिरे जवळ केले तर काय होतं, आग आहे ना मोठी लाकडं आहेत ना आपल्याकडे, ती आग वरती होत नाही, एकदम आग होत नाही. मग म्हणून ते काय चिरे हे करणार आग होत नाही. मग लाकडं आपली मोठी आहेत, आपण थोडी लोकांसाठी बारकी आपण थोडी. म्हणजे जरा झाडू काढायची. झाडू काढायला मी आली. लाकडं जरा कशी लोकांसाठी बारीक केलं तोडून ठेवली. खाली. हा आता जरा मी पण 5 मिनिटं टेकणार आहे. जरा कंबर दुखायला आली. झाडू काढली ना. काका आले वाटतं. आमची चूल पेटली बघा काका. नाही चूल पेटली आमची बघा आज पहिली. या या ए तिकडे वारे दोघांनी. अरे मशीन बघा कशी ठेवली. काका दूध घेऊन आलेत. ए तिकडे चूल आहे. हे बघ सगळं अरेंज करून झालं आणि आता मी आता नाश्त्याची तयारी अगोदर करते. आज कुणालच्या बाबांना मालपोहे खायचे, तर झटपट ती रेसिपी ना तुमच्याशी शेअर करते. छान लागतात मालपोहे. मला वाटतं कदाचित तुम्हाला माहीत पण असेल, पण मी कशा पद्धतीने बनवते हे पटकन तुमच्याशी शेअर करते. म्हणजे ह्यांचा पण नाश्ता, परत भाग्या शेरू यांचं पण खाणं बनवायचं आहे. पटापट करायला घेते मी. आता आज बागेतलं थोडंसं काम ना आम्ही साईडला केलं आहे. अजून थोडासा आराम करूया. संध्याकाळच्या वेळेस थोडंफार करणार. पण छान प्रकारे बघा सामान पडवीतलं अरेंज करून झालं, त्याच्यामुळे खूप असं सोयीचं झालेलं आहे सगळं. बरं वाटतं. आणि आपली जी पुढची पडवी आहे ना ती एकदम अशी मोकळी आणि एकदम मोठी दिसते आता. तर खूप महिन्यानंतर आमच्याकडे मालपोहे बनत आहेत. म्हटलं चला आज बनवूयाच. तर हे बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. त्यात मी आता टाकणार आहे चण्याचं पीठ. हे 1 चमचा टाकणार. आता गोड म्हटलं का थोडंसं मीठ टाकायचं. तर हे बघा हे थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं येते, म्हणजे आपल्या गोड पदार्थाची चव की नाही चांगली येते. यात तुम्ही रवा पण टाकू शकता, पण रवा नको आहे आमच्याकडे, नाही आवडणार त्याच्यामुळे. हा गूळ टाकते. साखर पण टाकू शकतो, पण गुळाचे अजून टेस्टी बनतात. आणि गुळाचं असं हेल्दी पण असतं ना. अजून थोडंसं टाकते गव्हाचं पीठ, कारण आपलं गूळ आहे ना थोडंसं मला जास्त वाटतंय. आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हातानेच मिक्स करायचं, म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज मिळतो. आणि त्यानंतर मग चमच्याने मिक्स केलं तरी पण चालून जातं. आता हा जो गूळ आहे ना तो चांगला आपल्याला विरघळवायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं वेळ जाईल. छान असं फेटून घ्यायचं असं. तर हळूहळू पाण्याचा अंदाज घेत इथे ना पीठ बघा मिक्स करायला मी सुरुवात केलेली आहे. आणि गरजेप्रमाणे मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. म्हणजे जसं आपण डोशाचं बघा पीठ कसं तयार करतो त्या पद्धतीनेच हे आपल्याला पीठ की नाही तयार करायचं आहे. आणि छान प्रकारे इथे पीठ बघा मिक्स करून झालेलं आहे. आणि यातला गूळ असतो ना तो पण विरघळतो. 10 मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे.
तर एक 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर मालपुवा बनवायला आता इथे मी सुरुवात केलेली आहे. गॅस पेटवला आणि गॅसवरती तवा जो आहे ना तो गरम करत ठेवला आहे आणि त्याच तव्यावरती डिश ठेवली, त्यात त्यानं तूप ठेवलेलं आहे विरघळण्यासाठी. तर तयार केलेलं जे पीठ होतं ना ते पुन्हा एकदा चांगलं असं चमच्याने ना फेटून घेतलं. म्हणजे समजा थोडंसं गूळ जर का राहिलं असेल विरघळायचं तर ते म्हटलं मिक्स होऊन जाईल. पण छान प्रकारे सगळं असं मिक्स झालेलं होतं. आणि जर का थोडंसं राहिलं जरी ना तरी पण जेव्हा आपण बघा ते मालपुवे तव्यावरती टाकतो ना त्या म्हणजे गरमीने की नाही ते विरघळून जातं. तर इथे मिक्स करून झाल्यानंतर लहान लहान साईजमध्ये आपल्याला ते मालपुवे ना घालून घ्यायचे. आणि सगळ्यात आधी तव्याला की नाही थोडंसं इथे मी तूप लावलेलं आहे आणि तुपामध्येच मालपुवे तयार करायचे. चवीला एक नंबर लागतात. तर लहान लहान साईजमध्ये बघा इथे पीठ मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर जरा एक 2 मिनटं शेकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर गॅस आहे ना तो आपल्याला स्लो ठेवायचा आहे अगोदर. जर का तवा खूप तापला तर ते पीठ आपण तव्यावरती घालतो ना ते सगळं विस्कळून जातो. आता पहिला बघा मी हे मालपुवा टाकलं ना त्यावेळेस तवा जरा जास्त असं गरम झालेला, त्याच्यामुळे चमच्याने जेव्हा मी ते पसरवायला गेली ना तर थोडंसं चिपकलं होतं. पण साधारण असं हलकं गरम असेल ना तर पटकन ते ना पटापट आपल्याला म्हणजे पसरावायला की नाही बरं पडतं. तर हा पहिला मालपुवा बघा आपल्याला तयार म्हणजे होत आलेला आहे. त्याच्यावरती दोन्ही साईड मी असं तूप वगैरे असं भरपूर असं लावायचं. आणि आता कसं थंडी आहे ना त्याच्यामुळे चालून जातं. आणि तुपामध्ये फ्राय केल्यानंतर फ्रायच म्हणून मी थोडंसं जरा जास्त टाकायचं तूप आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे. आणि आता इथे लगेच मी दुसरा घातलेला. आता पहिल्या मालपुव्याच्या वेळी बघा कसं जाळी नव्हती आलेली. म्हणजे आम्ही पहिला जेव्हा मालपुवा टाकतो तर अशाच पद्धतीने चपाती बघा कशी होते तयार त्या तशीच दिसते आपल्याला. पण दुसरा तिसरा आपण जसे करत जाऊ ना तशी त्या मालपुव्याला की नाही जाळी सुटत जाते. आता हा मालपुवा बघा तुम्ही कसा जाळीदार झालेला आहे. तो सुद्धा मी असा खरपूस मस्त तूप वगैरे घालून की नाही छान असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. आणि असे लागोपाठ पटापट आहे ना तव्यावरती मी ते करत गेलेले. कसं झालं काय मालपुवा चांगला मला फेवरेट आयटम आहे. फेवरेट खूप महिन्यानंतर बनवलं ना. वाग्या तू नाही खायचा ना माझ्या तो आला का दमदम परवा बघ बघा गोड आहे ना अजिबात द्यायचं नाही त्यांना. खाऊन झालेत दोघं पण. नाश्ता त्यांचा पण करून झालेला आहे. तो पण नको दे जर असं लास्टला द्या फक्त थोडंसं. चला यांना खाऊ दे. माझं अजून थोडंसं बाकी आहे करायचं. हे बघा त्यांना म्हटलं करू खाऊन घ्या तुम्ही. हां काय तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आणि माझं सगळं आवरून झाल्यानंतर इथे मी आलेली आहे आपलं देवघर साफ करायला. तर ओढणी बघा देवघरावरती टाकून ठेवली होती ती सर्व साईडला करून घेतली. आता कशासाठी आपण ओढणी घातलेली आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ते तुम्ही समजून गेला असाल. तर आज हे जे देवघर आहे ना पूर्णपणे मला डीप क्लीन करून घ्यायचं होतं. आणि महिन्यातनं एकदा असं डीप क्लीन की नाही मी करते. फुलं वगैरे जी काही होती देवघराची सर्व काढून घेतली. आणि याच दरम्यान देवाची जी भांडी होती ना ती सर्व किचनमध्ये जाऊन घासून तिथेच मी ओट्यावरतीच सुकत म्हणजे ठेवली तिथे. इतकं देवघर आपलं ना धुळीने माखलेलं होतं ना. खूप धूळ घरामध्ये. कधी कधी मी असं विचार करते की इतकी धूळ आहे ना येते कुठून. म्हणजे इतकी मी साफसफाई करते तरी पण म्हटलं इतकी धूळ येते कुठून. ह्या गोष्टीचा मला विचार पडतो कधी कधी. तर सर्व देव जे आहेत ना ते हलवले होते आज. आणि सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर इथे जे आपलं जे मंदिर आहे ना लाकडी देवघर ते मी खाली काढलं आणि पुसायला सुरुवात केलेली आहे. तर आपलं जे लाकडी देवघर चांगलं असं चमकायचं असेल आणि सगळे डाग वगैरे पूर्णपणे काढून टाकायचे असतील तर इथे मी माहिती कसला वापर करते खोबरेल तेलाचा मी वापर करते. तर त्या लाकडी देवघरावरती मी खोबरेल तेल टाकलं आणि चांगल्या कपड्याने असं पुसून घेतलेलं आहे. छान असं आपलं देवघराने चमकून जातं. तुमच्याकडे जर का लाकडी देवघर असेल तर तुम्ही बघा या पद्धतीने करून बघा. बऱ्याच वेळेला ना मी हे शेअर केलेलं आहे पण मला असं वाटतं की आपल्या चॅनलवरती बघा नवीन नवीन ताई आता जोडल्या गेलेल्या आहेत तर कदाचित त्यांनासुद्धा उपयोगी होईल म्हणून मग मी आज हे व्हिडिओमध्ये दाखवत आहे. करून बघा नक्की. देवघर घेतलं साफ करून मी आता आलेली आहे बागेमध्ये. म्हणजे फुलं काढून घेते. गोंड्याची फुलं छान अशी तयार झालेली आहेत. आणि आपलं जे मिरचीचं आहे ना म्हणजे केळीचं आहे ना त्या साईडला पण 2 अशी नवीन आहे ना झेंडूची रोपं ना रुजलेत. आणि ह्यातलीच आहेत म्हणजे असे गुच्छेवाले असतात ना तसेच रोपं आहेत. ती पण धरायला सुरुवातीने झालेली आहे. सगळ्यात आधी झेंडूची जी फुलं आहेत ना ते मी काढून घेते. मस्त तयार झालेत.
आता ऊन पडते ना त्याच्यामुळे रंग बघा थोडंसं जरासं तुम्हाला वेगळा वाटत असेल. आता हे फूल बघा पूर्ण तयार झालं, हे सुकायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे हे नाही काढणार मी. बाकीचे आहेत ना ते काढून घेते. हे पण सुकलंय. झेंडूच्या फुलांचं कसं असतं, फुलं ती येऊन गेली ना की ते झाड आहे ना सुकत जातं. भरपूर आहेत हे बियाणं. मग ते सुकलेलं असतं ना तर ते बियाणं झाडावरतीच तयार होते. आता हे बघा हे फूल सुकलं ना की आपोआप त्याचं बियाणं तयार होतं. हे मागच्या साईडला इथे त्याचं बियाणं असतं. आणि थोडेसे सुकलेले फुलंसुद्धा मी आहे ना साईडला करून ठेवते, म्हणजे आपल्याला लावता येतील परत. हे बघा कसं झालंय. इतकी बघा फुलं मी काढून घेतलेली आहेत. जास्वंदी, गोंडा, पारिजात आणि काटेकोरंटी. सध्या आपल्या बागेमध्ये काटेकोरंटी आहे ना, ह्याचा बहर येत चाललेला आहे. तुम्हाला मी उद्या दाखवी ना कशी भरलेली आहे ती. पण ही फुलं आता जास्त येतात असं येते. चला आता पटकन मी देवपूजा करून घेते. तर ही बघा माझी देवपूजा करून झालेली आहे. नैवेद्य पण दाखवलं देवाला. अगदी सुंदर दिसतं ना देवघर. चला झालं आता. एवढं लहान थोडं टाकतात. गॅस कमी कर. हा बघा कुणालच्या बाबांनी मालपुवा बनवलाय. मी देवपूजा करत होते ना म्हणून मग गॅस चालू ठेवला. देवासाठी बनवायचं होतं ना म्हणून मग गॅस चालू ठेवला होता. एवढा छोटा का टाकला पण. अरे ते हे बघा शेवटच्या तर 1-2 बाकी आहेत, ते तर पटकन बनवून घेते. आवडले तरी मालपुवा कोणाला आवडत नाही. चल मी बनवते देत. चल आता फुलला बाग काय ना बाग माझे पण फुलले होते मगाशी. ते फुलतात ते बनवते वेळी. गॅस फक्त जरा हे थोडा स्लो ठेवायचा की होतं सगळं व्यवस्थित. आज आपल्याला एका कमेंटबद्दल बोलायचं आहे. ऐकलं का? मी बोलणार आहे. देवपूजा झाल्यानंतर मी आता घेतलेला आहे बघा नाश्ता करायला. खूप सोयीचं झालं आहे. सगळ्या वस्तू बघा कशा व्यवस्थितपणे अरेंज झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला ना खूप सोयीचं झालेलं आहे. खूप त्रास व्हायचा ह्या गोष्टींचा, म्हणजे एक वस्तू इकडे एक वस्तू तिकडे. पण आता कसं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तर कमेंट्सबद्दल तुम्हाला बोलते मी अगोदर. मला वाटतं काहीतरी काल तर व्हिडिओ नव्हता टाकलेला, काल नाही त्याच्या आधी व्हिडिओ नव्हता टाकलेला, त्याच्या आधी कमेंट आलेली पडवीचं. जेव्हा मी तुम्हाला दाखवलं ना त्यावेळेस निगेटिव्ह कमेंट्स होते. ऐकलं काय बोलत होते, काय ते सारखं पडवीचं असं ऐकून काहीतरी कंटाळलं असं काहीतरी होतं. मी ती कमेंट डिलीट करून टाकली. पण मला वाटतं बोलायला पाहिजे ना, जेव्हा आपल्या घराबद्दल कोण असं बोलतं त्यावेळेस बोलायला पाहिजे. आणि मग मी अशी गप्प नाही बसू शकत. जेव्हा माझ्या फॅमिलीबद्दल कोण बोलतं, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला, त्यावेळेस मी गप्प नाही बसू शकत. आणि घराबद्दल म्हणजे त्यावेळेस मी बोलते. मग तर मला असं वाटतं की त्यांना सगळं आयतं मिळालं असेल ना, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीची वस्तूची किंमत नसेल. आता हे घर उभं करताना किती कष्ट पडलेत आम्हालाच माहिती आहे. त्याच्यामुळे अशा लोकांना बोलून काही उपयोग नाही आहे. आयतं मिळालं असेल त्याची किंमत नसते खरं म्हटलं तर. पण जेव्हा कष्टातून उभं राहतं ना त्यावेळेस त्या वस्तूची किंमत आपल्यासाठी भरपूर असते. हो की नाही? अनमोल असतं, अनमोल. अरे घराला गावच्या ठिकाणी मुंबईवरून एक घर बांधणं म्हणजे ते तुमच्याकडे लाखो रुपये असतात. नाही कुठे पण, गावी असू दे, मुंबईमध्ये असू दे, कुठे पण आपण बघा एखाद्या कष्टाने घर बांधतो ना, ते कोणाचंही असेल, गरीबाचं पैसेवाल्याचं काही. आपण जेव्हा कष्टाने उभं करतो ना त्याची किंमत की नाही आपल्याला असते. पण ज्यांना आयतं मिळतं ना वारसा हक्कातून तयार आई वडिलांकडनं, त्यांना त्याची किंमत नसते. आपण जेव्हा शून्यातून सगळं उभं करतो ना त्या गोष्टीची आपल्याला भरपूर किंमत असते. आणि मेन मुख्य गोष्ट काय तर आपण स्वतःच्या कष्टाने उभं केलेलं असतं, ते स्वतः राबून सगळं केलेलं असतं. त्याच्यामुळे तेव्हा जी कमेंट मी वाचते ना माझ्या डोक्यात ती कमेंट गेली होती. मुंबईच्या ह्याच्यामध्ये बघ, नवरा बायको दोघं कामाला जाऊन फ्लॅट वगैरे जे विकत घेतात, दिवस रात्र बिचारे धडपडून ते त्या फ्लॅट ती निर्मिती करतात. ती त्यांना माहितीच त्यांनी काय केलेलं असतं. त्यांच्यासाठी ते काय करतात, दोघं कामाला जातात, बायको मॅनेज करते, जेवणाचं कसं काय मॅनेज करून ते आपल्या घरासाठी उभारी घेतात. तसं आहे ना, सगळ्यांचे कष्ट लागलेले असतात ना, मुंबई असो का गाव, सगळेजण कष्टाने उभे राहिलेले असतात तेव्हा करतात ना. मग त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना असं बोलता ना त्यावेळेस जरा सांभाळून बोलत जा, कोणाच्या घराविषयी, कोणाच्या फॅमिलीविषयी. पडवी असेल किंवा काही असू दे, पडवी असेल, आमच्यासाठी ती भरपूर सोयीची झालेली आहे. आता उन्हामध्ये उभं राहून, आता ही बघा ही पडवी नव्हती, पत्रे नंतरला घातले होते, उन्हामध्ये उभं राहून
चुलीवरती मी जेवण केलेलं आहे. त्यावेळेस आमची परिस्थिती खराब होती की मी गॅसवरती सुद्धा जेवण करण्याचा मला विचार करावा लागायचा. गॅसवरती आत्ता मी जेवण अशी बिनधास्त करते, आणि त्यावेळेस जी परिस्थिती होती ना, मी गॅसवरती पण जेवण जास्त करायची नाही. जितकं शक्य होईल ना तितकं मी चुलीवर करायचा प्रयत्न करायची. ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे कोणाला असं चुलीपुढे धुरामध्ये बसून करायची हौस नसते, उन्हामध्ये असं उभं राहून करायची हौस नसते. पण ती परिस्थिती त्यावेळेस तशी होती, आणि त्यावेळेस तसं वागणं की नाही खूप गरजेचं होतं. आपल्या परिस्थितीवर हा मग, आणि तसं आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्या वस्तूची किंमत आहे. आता ही पडवी भले छोटीशी झाले, असं पण नाही की सुख सुविधा असं भरपूर असं नाही, साधी सिंपल आहे, पण ती सावली जी झालेली आहे ती आमच्यासाठी भरपूर मोलाची आहे. कारण उन्हामध्ये उभं राहून आम्ही सर्व कामं केलेली आहेत तापत्या उन्हात. आता ही पडवी आहे आपली. तुम्ही एखादं झाड बघा, तुम्ही उन्हात जात असाल रस्त्याने बघा, भरपूर असं ऊन आहे. शहरामध्ये असू दे किंवा गावी कुठेही भरपूर असं ऊन आहे, आणि तुम्ही सावली शोधत असता, आणि एखादं झाड तुम्हाला मिळतं ना, आणि तिकडे तुम्ही 2 मिनिटं उभं राहता, खूप थकलेले असता, आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की हा खूप बरं झालं मला सावली मिळाली त्या झाडाची. तो जो आनंद असतो ना, तो आनंद ह्या पडवीचा आहे, ह्या सावलीचा आहे. खूप तहान लागते आपल्याला, असं घसा एकदम कोरडा पडलेला असतो, आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ना बाई असं काही गरजेचं नाही, पण पाणी हवं आहे. आणि त्यावेळेस जेव्हा आपल्याला पाणी मिळतं, ग्लासभर कोणतरी देतं, तो जो आनंद असतो ना, तो आनंद ह्या पडवीचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे बोलताना थोडासा विचार करून बोलत जा. मी कधी जास्त अशी बोलत नाही, मला आवडत पण नाही असं, पण जेव्हा असं घराविषयी कोण असं बोलतं ना, त्यावेळेस ना खूप असं राग येतो मला. मग की कशी अशी लोक असतं की ज्यांना दुसऱ्यांच्या भावनांची कदर नसते, त्यांना दुसऱ्यांचं मन कसं पण बोलायचं आणि मोकळं होऊन जायचं. त्याच्यामुळे त्यावेळेस दिवशी मी ती कमेंट वाचते ना, माझ्या डोक्यातच ती कमेंट गेली होती, मी डिलीट करून टाकली ती कमेंट. खरं म्हणतं हायलाईट करायला पाहिजे होती, पण मी नको दुर्लक्ष करूया. सर्वांकडे असते पडवी, नसते अशी नाही. पण आता पडवी आपली बघ, आता मी नेचर सांगतो बघ, तर आता समोरच नादीत झाडाची बघ, समोर हे आहे, कोणाकडे असतं बाजूला केळ आहे. आमच्यासाठी हे मोठं आहे, मोठी गोष्ट आहे, आमच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. हा आनंद आहे आमच्यासाठी, आणि आमच्यासाठी खूप सुविधा झालेल्या आहेत ह्या एका पडवीमुळे असं. त्याच्यामुळे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या आनंदाच्या गोष्टी मग आम्ही ह्याच्यामध्ये समाधान मानतो. हे आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळेच मला असं वाटलं की नाही बोलावं. पण ज्यांना आयतं मिळालं असतं ना आई वडिलांकडनं, त्यांना त्याची किंमत नसते. जेव्हा कष्टाने उभं कराल त्यावेळेस तुम्हाला माहिती पडेल की कसं घाम गाळावं लागतो आणि कसं सगळं करावं लागतं. असं आहे ते. जाऊ दे, त्या गोष्टी सोडून द्यायच्या, पण जेव्हा कधी जास्त होतं तेव्हा बोलावं पण लागतं. तर चला मग ताईनं आता जरा मालपुळे जे बनवलेले आहेत ते खाते. लेट झाले खूप नाश्ता करायला. काहीतरी करायसाठी काय असंच काहीतरी छान छान करण्यासाठी ताकद मिळवते बोल ना. हा, मग ताकद पण हवी ना. असं खाल्लं नाही तर ताकद कशी येणार मला काम करायला. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत झोपेपर्यंत आपलं उभं राहायचं असतं कामासाठी. तर चला मग आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.